बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रेरित होऊन रवींद्र धंगेकर यांनी राजकारणात प्रवेश केला व एक शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर 1997 मध्ये पहिल्यांदाच पुणे महानगरपालिका निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय मिळवत नगरसेवक बनले. 1997 ते 2002 या 5 वर्षाच्या कार्यकाळात रवींद्र धंगेकर यांनी चांगल्या प्रकारे जनतेच्या समस्या सोडवल्या. त्यामुळे 2002च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र 2006 या वर्षी रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्ष सोडला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि 2007च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे मनसेच्या चिन्हावर निवडून आले आणि तिसऱ्यांदा नगरसेवक बनले. रवींद्र धंगेकर यांची काम करण्याची पद्धत बघून सन्माननीय राजसाहेब सुद्धा प्रभावित झाले आणि 2009च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा पेठ मतदारसंघातून राजसाहेब ठाकरे यांनी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. मात्र अटीतटीच्या लढाईत रवींद्र धंगेकर यांचा फक्त 8,162 मतांनी पराभव झाला. भारतीय जनता पार्टीच्या गिरीश बापट यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. पराभव होऊन सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी हार नाही मानली व मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. 2009 ते 2014 या 5 वर्षाच्या काळात रवींद्र धंगेकर यांनी मतदारसंघातील जनतेसाठी विविध आंदोलन केले. त्यामुळे मतदारसंघातील एक मोठा वर्ग रवींद्र धंगेकर यांच्यासोबत जुळला. पण 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर 3 वर्षांनी रवींद्र धंगेकर यांनी मनसे पक्षाला सोडलं आणि 2017ची पुणे महानगरपालिका हे अपक्ष लढून सुद्धा विजय मिळवत 5व्यांदा नगरसेवक बनले. शिवाय काही महिन्यांनी रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. काँग्रेसमध्ये जाताच काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना पक्षामध्ये जबाबदारीचं काम सोपवलं. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेस पक्षाकडून कसबा पेठ विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते, पण काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली नाही. रवींद्र धंगेकर यांच्या जागी काँग्रेस पक्षाने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली. अरविंद शिंदे यांचा सुद्धा कसबा पेठ विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. पण 2023च्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पेठ मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला आणि विजय मिळवला व पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली. पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव केला. लोकसभेची निवडणूक होता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लागल्या. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. मात्र ह्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आणि भारतीय जनता पार्टीने आपला गड पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. लोकसभेला आणि विधानसभेला मिळालेल्या हारमुळे रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडलं व 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.